Hello everyone, myself Nitin Santosh Rathod. I'm from Yavatmal, Maharashtra. Currently, I'm pursuing my MBBS first year at Jalalabad State Medical University. MBBS हे माझं लहानपणीचं स्वप्न होतं, पण काही कारणास्तव गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये माझे ॲडमिशन होऊ शकले नाही. तर ऑप्शन माझ्याकडे दोन होते. प्रायमरी ऑप्शन तर माझ्या इंडियाच होते, परंतु प्रॉब्लेम हे आला की इंडियामध्ये मिनिमम फीज हे 80 to 1 CR हे मिनिमम फीज आहे. सेकंडरी मार्ग हे होता की अब्रॉड. तर अब्रॉडमध्ये ॲडमिशन करावे कुठे. तर मी पहिले तर खूप साऱ्या कंट्रीज बद्दल माहिती काढली, जसं की आम्ही नेपाळ बघितले, बांगलादेश, मॉरिशियस, रशिया, या सगळ्या कंट्रीज आम्ही बघितल्या. तर प्रश्न आला की ॲडमिशन करावी तर करावी कुठे. मग माझा भाऊ करंट फोर्थ इयरमध्ये आहे. तो सुद्धा जलालाबाद स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी किर्गिस्तान येथे शिकत आहे. सो त्यांनी मला ती पूर्ण माहिती समजून सांगितली, तिथलं एज्युकेशन कसं आहे, काय हे त्यांनी पूर्ण क्लॅरिटी दिली माइंडला. आणि शेवटी आम्ही जासू येथेच ॲडमिशन करण्याची ठरवली. करंटली मी फर्स्ट इयरचा स्टुडंट आहे आणि माझं फर्स्ट सेमिस्टर हे खूप चांगल्या रीतीने कम्प्लीट झाले. अब्रॉड ॲडमिशन घेण्यापूर्वी मला काही डाऊट्स होते की इथलं एज्युकेशन कसं असेल, काय असेल, प्रॅक्टिकल एक्सपोजर भेटेल की नाही. सो करंटली मला इथे 5-6 महिने झालेले आहेत. फर्स्ट इयरमध्ये आम्हाला सध्या ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि बायोकेम असे 3 सब्जेक्ट आहेत. ॲनाटॉमीसाठी आमच्या इथे बोन लायब्ररी आहे, जिथे आम्ही प्रत्यक्षात बोन्स वगैरे पाहू शकतो, त्याच्यावर स्टडी करू शकतो. त्याच्यानंतर स्वतः मॅम सुद्धा आम्हाला शिकवतात. त्याच्यानंतर VR टेक्नॉलॉजी सुद्धा इथे अवेलेबल आहे, ज्याने आपण व्हिज्युअलाइज करून डायसेक्शन सुद्धा करू शकतो. आपल्याला आपल्या स्टडीसाठी खूप हेल्प सुद्धा होते. सो बोन लायब्ररी आमच्या इथे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर मायक्रोस्कोप वगैरे पण सुद्धा अवेलेबल, ज्याच्या खाली आम्ही स्लाइड्स वगैरे स्टडी करू शकतो. मी स्टडीसाठी म्हटलं तर इथे डिस्टर्बन्स कुठला पण आहे नाही. युनिव्हर्सिटीला आम्हाला लायब्ररी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे हॉस्टेलला सुद्धा आमच्याकडे लायब्ररीज 24/7 असतात, तिथे आम्ही बिना डिस्टर्बन्स आम्ही अभ्यास करू शकतो आणि स्टडीला टाइम देऊ शकतो.